पुरंदर यासारखे किल्ले जिंकून घेतले, तेव्हा रायगड किल्ल्याला जुल्फिकार खानाने वेढा घातला। त्यावेळी रायगडावरील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती होत्या येसूबाई यांनी स्वतःच्या मुलाचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक न करून घेता छत्रपती राजाराम महाराजांना छत्रपती केले व त्यांना महाराणी ताराबाई व राजेशबाई यांच्यासोबत जिंजीला पाठवले व त्यानंतर तोरणा किल्ला जिंकला। तोरणा व स्वराज्याचे तोरण बांधले। त्यांनी एकट्यानेच नव्हे तर त्यांच्या भावासारख्या मावळ्यांनी देखील त्यांना मदत केली। त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। जय भवानी, जय शिवाजी। मुघलांनी अतिशय छळ केला, त्यांचे डोळे काढले, त्यांचे डोळे फोडले, नख काढली व त्यांच्या अंगावर तलवारीने खूप वार केले, पण ते वरडले नाही, कारण ते म्हणाले मी जर मेलो तर मी मेलो तर अनेक छत्रपती तयार होतील, पण मुघल जर मेले तर एक स्वराज्य तयार होईल। एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो। असते कदम असते कदम महाराज, गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती। अख्ख्या जगाला हे वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे ते शिवाजी। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा। जाता जाता एवढे सांगते की तो आला नव्हता, त्याला आणलं होतं, तो मेला नव्हता, त्याला मारलं गेलं। 32 दाताच्या बोकडाला माझ्या राजाने एकट्याने मारलं। संकटावर केली मात, अफजल खानाशी सामना, पणागडावरील वेढा, शाहिस्तेखानाचे आक्रमण, पुरंदरचा तह, बादशाहची कैद, अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामीच्या सेवकांच्या मदतीने शिवराय सही सलामत बाहेर पडले। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला व हिंदवी स्वराज्य निर्माण झाले। अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला। जाताना मी एवढेच म्हणेन की अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल बागव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची। जय जिजाऊ, जय शिवराय। बसलेले मान्यवर आणि येथे उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, आज शिवजयंती यांच्याविषयी मी आज थोडे माझे 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी विनम्र विनंती। या मातीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक मुलाला व्यक्तीला सांगावे लागणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, कारण या मातीत जन्म घेतलेल्या प्रत्येक मुलाच्या मनामध्ये शिवराय हे नाव कोरलेले आहे। शिवराय हे पूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेले कानोकोपऱ्यात हे नाव होते। शिवराय हे उग कोणाच्या नादी लागत नव्हते, परंतु जर त्यांच्या कोण नादा लागले तर ते फाडल्याशिवाय सोडत नव्हते। मित्रांनो, मला तुम्हाला सांगावंच वाटते की हे एकमेव राजा आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी महाल उभे केले नाही। हे एकमेव राजा आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी किल्ल्यांवरती महाल उभारले नाही। हे एकमेव राजा आहेत ज्यांनी आपल्या दरबारात कधी परिस्थिती नाचली गेली नाही, ज्याच्या दरबारात फक्त आणि फक्त परिस्थिती वाचली गेली, ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे दरबार। मित्रांनो, तो काळ शिवकाळ होता, कारण त्यात जगण्याची स्पर्धा नव्हती तर मरण्याची स्पर्धा होती। कारण शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम राबवली आणि यशाजी म्हणायचे, राज हा डाव आपला, आपण खेळणार, आपण राबवणार, तेव्हा बाजी म्हणायचं, यशाजी हो बाजूला, हा डाव आपला, आपण लढणार, तेवढ्यात तानाजी म्हणायचं, अय बाजी कवापासून लका नंबर लावून बसलोय, सर बाजूला, हा डाव आपला, आपण लढणार। म्हणजेच
तो काळ जगण्याची स्पर्धा नव्हती तर मरण्याची स्पर्धा होती. अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, परंतु माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले, जय हिंद, जय महाराष्ट्र. भडकणार पण या देशावरच काय अख्ख्या जगावर 19 फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार. ज्याचं नाव घेतल्यावर छाती अभिमानाने फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्या 12 हत्तीचं बळ संचारते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेज प्रतापी बाळ जन्माला आलं. शिवाई देवीच्या नावावर त्याचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. पाण्याचं मोल कळण्यासाठी दुष्काळ शिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी या महाराष्ट्र जन्माला यावं लागतं. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती असे एक ना अनेक प्रसंग आहेत ज्यातून शिवाजीराजांनी यशाची पताका कायम ठेवली. शिवाजी या नावात प्रचंड ताकद आहे. शी म्हणजे शिव, अर्थातच महादेव. वा म्हणजे वाघ, जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी 500 वर्षांनंतरही जनतेच्या मनात आहेत. ह्यातच सर्व काय आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. धन्यवाद.